ती स्त्री माझ्यावर प्रचंड प्रेम करत होती, एवढी की मला प्रश्न पडायचा, मी इतक्या प्रेमाला पात्र आहे? आज खूप दिवसांनी तिचा विचार आला. किती उदास आणि दुःखी होती ती. आपल्या एकटेपणाला कंटाळून माझ्याशी बोलत होती आणि सांगत होती मला अशा सर्व गोष्टी ज्या ती कुणालाच बोलू शकत नव्हती. भेटायला आल्यावर पहिल्यांदा घट्ट मिठी मारून मनसोक्त रडून घ्यायची, माझा शर्ट भिजेपर्यंत. भेटायला नाही जमलं तर फोन करून मला इत्थंभूत माहिती सांगायची आणि दुनियाभरचं गॉसिप माझ्या कानात ओतत होती. एकदा मला म्हणाली, प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला एक मित्र हवा, एक कृष्ण सखा, जिथे ना कुठल्या अवास्तव अपेक्षा ना शारीरिक ओढ. का? अरे आम्हा स्त्रियांना आज भाजी काय करू आणि सिलेंडरला नंबर लावला का, फक्त हेच विषय नसतात. माझ्या प्रश्नावरती बोलायला लागली. ह्या सगळ्या गोष्टी विसरून आणखीनही काही बोलायचं असतं, ते कुठे आणि कुणासमोर बोलणार? मी शांतपणे तिची फिलॉसॉफी ऐकत राहायचो. जज न करता ऐकणारे कान आणि समजून घेणारं मन लागतं, आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ह्याची ग्रॅव्हिटी कळेलच असं काही नाही. बहुतेक जण फक्त गॉसिपमध्ये इंटरेस्टेड असतात, त्यामुळे अशा बोलण्याचं गॉसिप होतं. नाहीतर ठराविक काळानंतर गाडी भलत्याच वळणावर जाते. तिच्या बोलण्यात सत्य असल्याने मी निशब्द होऊन जात असे, कारण आमच्या दोघात एक अलिखित नियम होता. कोणीही कोणाला पास्ट विचारत नसे आणि सुख दुःख आनंद वेदना अगदी वेडेपणासुद्धा फक्त मनसोक्त शेअर करायचा. मी तिला कधीही तिच्या आयुष्याबद्दल विचारलं नव्हतं, आणि तिने देखील मला तिचा नवरा कोण आहे, काय करतो, तिला घरी नक्की काय त्रास आहे, हे मी कधी विचारलं नाही. कारण अशा गोष्टी विचारणं म्हणजे कदाचित कोणाच्या तरी जखमेवर खपल्या काढल्यासारखं असतं, आणि तिच्या बाबतीत तर हे नक्कीच होतं. यू अँड आय बोथ आर लकी, एकदा मला म्हणाली. का? म्हणजे मी, कारण आय गॉट अ फ्रेंड, सखा, कान, मन अँड प्लॅटॉनिक इन यू. आणि मी, का? माझ्या प्रश्नावर गूढ हसली आणि म्हणाली, कारण तुझ्या आयुष्यात मी आहे. यू नो हम है. त्या हम या शब्दावर जास्ती जोर होता, आणि असं म्हणून आणखीन जोरात हसायला लागली. पुढे म्हणाली, जोक्स अपार्ट, पण एका स्त्रीशी जर शरीरापलीकडे जाऊन मैत्री केली तर तिच्यासारखं फ्रेंड, गाईड, फॉलोसॉफर आणि मुख्य म्हणजे प्रसंगी तुमची आई दुसरं कोणी नसतं, आणि तुला हे सगळं माझ्याकडून मिळालं आहे. तिच्या बोलण्यावरून मला एक प्रसंग आठवला. एका संध्याकाळी मला खूप ताप आला होता. मी तिला फोन केला आणि म्हणालो, मला खूप फीवर आहे आणि अशक्तपणा आला आहे. नीट चालायची देखील ताकद नाही आहे. मला डॉक्टरकडून गोळ्या आणून देशील का? देशील का? असं का गधड्या, आणून दे म्हण. 8:30ला माझ्याकडे आली. येताना औषधांच्या गोळ्यांबरोबर गरम भात देखील घेऊन आली. आल्या आल्या चेहऱ्यावरून हात फिरवून विचारलं, दुपारी जेवला होतास का राजा? मी हो म्हटल्यावर म्हणाली, मी आता गरम भात घेऊन आली आहे, तू खाऊन घे, म्हणजे मग तुला गोळ्या देते. त्यावेळी मला आठवते की चमच्याने तिने मला भात भरवला होता, आणि खाऊन झाल्यावर माझ्याकरिता किचनमध्ये जाऊन गरम पाणी घेऊन आली. गोळ्या घेऊन मी झोपल्यावर मला अंधुक आठवत होतं की ती गार पाण्याच्या पट्ट्या बराच वेळ माझ्या कपाळावर ठेवत बदलत होती. मी तिच्या ह्या फ्रेंड, फॉलोसॉफर आणि आई ह्या तत्त्वज्ञानाकडे अचंबित होऊन बघत होतो. बघत काय बसलास ठोंब्या, जा आपल्या दोघांना कॉफी करून आण, असं म्हणून माझी गाल ओढायची. आज कशी असेल ती? तिला शेवटचं भेटून कित्येक महिने उलटून गेले. एक संध्याकाळी तिचा कॉल आला होता, आज रात्री तू झोपू नकोस, तू, मी, कॉफी आणि गप्पा, अ नाईट आऊट विथ माय प्लॅटॉनिक. अचानक काहीतरी आठवल्यासारखं म्हणाली, अरे आज तुमचा व्हॅलेंटाईन डे आहे, कुणाबरोबर डेटला जाणार आहेस काय? मी म्हणालो, नाही ग, घरीच आहे. त्यावर म्हणाली, ओह पण माझ्यासाठी ग्रेट, आज रात्री आपलीच व्हॅलेंटाईन डे डेट. त्या दिवशी ती खूप खुश होती, एकदम आनंदात. येताना गुलाबाच्या फुलांचा एक बुके घेऊन आली होती, आणि आल्या आल्या मला देताना म्हणाली, टू माय स्वीट हार्ट प्लॅटॉनिक. मला तो दिला आणि नेहमीप्रमाणे माझ्या कपाळावर किस केलं. हाताखाली लोट घेऊन मध्येच बसून तर कधी लोळत रात्रभर बोलत होती, माझ्या हृदयात पूर्ण एक कप्पा तुझा आहे आणि दुसरा माझ्या मुलाचा. मला शांतपणे जगायचं आहे, सगळं सोडून येऊ का तुझ्याकडे? मी फक्त हसायचो तिच्या ह्या नेहमीच्या वाक्यांवर. मला माहीत आहे की तुझ्या मनात काय येते अशा वेळी. ती पुढे बोलायला लागली,
पण नैतिक आणि अनैतिक ही नाती असतात, प्रेम नाही. नैतिकतेच्या तराजूत प्रेमाला तोलता येत नाही. पण मी काय सुख शांती देऊ शकणार तुला, मी म्हणायचो. दर्द ही सही लेकिन उसका तो हिस्सेदार बनाओ. मी तिच्या या वाक्यावर परत एकदा हसायचो. स्टुपिड. पुढच्या जन्मी जरा वेळेत भेट, असं म्हणून शून्यात बघत राहिली. थोड्या वेळाने माझा हात हातात घेतला, भाऊक होऊन विचारलं, भेटशील ना? प्रॉमिस कर. ओके, डन. माझ्या या बोलण्यावर तिने हाताची पकड घट्ट केली, हाताला किस केलं आणि परत एकदा स्वप्नात रमली. पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. सकाळी उशिरा उठून घरी निघून गेली. लेकिन जाते जाते वो मेरे बिस्तर पर अपना दिल छोड़ गई. दुसऱ्या दिवशी दुपारी तिच्या मैत्रिणीचा कॉल मला आला होता. काल धरा तुला भेटली होती का? हो. का? किती वेळ तुम्ही बरोबर होता? अरे पण झालंय काय? आम्ही रात्रभर. इट वॉज अ नाईट आऊट. आज खूप दिवसांनी तिने बांगड्या घातल्या, कुंकू लावलंय आणि तिच्या टेरेस गार्डनमध्ये आज कित्येक दिवसांनी झाड टवटवीत दिसत आहेत. पण ती भेट तिची आणि माझी शेवटची ठरली. त्यानंतर ती मला कधीच भेटली नाही ना तिने कधी फोन केला. एक मेसेज आला होता, मी सांगितल्याशिवाय कॉल आणि मेसेजेस करू नको. पण तिच्या मैत्रिणीकडून ती ठीक आहे हे मला कळलं होतं. त्या वर्षी पुण्यात खूप पाऊस झाला, अगदी अनसिझनल. आजही मी तिच्या विचारांनी खूप अस्वस्थ होतो. अनसिझनल पावसाने माझी अस्वस्थता वाढली होती. रात्री 10:30 वाजता तिच्या मैत्रिणीचा कॉल आला. वसुंधरा गेली. मी त्राण गेल्यासारखा बसून राहिलो. काय झालं? कसं झालं? मी सेन्सेसमध्ये नव्हतो. हार्ट अटॅक. मला खालील जिब्रानचं एक वाक्य आठवलं. जी स्त्री कॉफी, पुस्तक, आवडत्या माणसाची संगत किंवा गप्पा याने पुनरुत्साहित होते ती अमर असते. तिला आनंदी ठेवण्याचा मी प्रयत्न केला होता. आणि काही महिन्यांसाठी का होईना तो सक्सेसफुल झाला होता. पण वाटत होतं की ते माझं सक्सेस नव्हतं. मी तिला तसंच राहू दिलं असतं तर आनंदाच्या शोधात ती आणखीन जगली असती. आज सकाळी तिचा विचार माझ्या मनात प्रकर्षाने आला होता. गेले काही महिने का नाही भेटली? हा प्रश्न अनुत्तरित राहणार होता. तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आणि माझ्या तशाच अव्यक्त ठेवून निघून गेली. खालील जिब्रानचं वाक्य विचारायला किती चांगलं वाटलं तरी दर व्हॅलेंटाईन डेच्या रात्री वसुंधराची उणीव मला खूप भासणार होती. वसुंधरा माझ्यावर प्रचंड प्रेम करत होती. एक तेरी खबर ने मेरी आंखें गीली कर दी, वरना मैं तो पत्थर हूँ जो किसी की मौत पर भी नहीं रोता था.